1.5 एकर शेतात पपई लागवडीतून मिळाले 9 महिन्यात लाखांचे उत्पन्न। आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे। बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा शेती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक म्हणजेच कांदा व द्राक्ष आहे। त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी 1.5 एकर शेतीत पपईची लागवड केली। या 9 महिन्यात खर्च वजा जाता त्यांनी 4 लाख रुपये नफा मिळाला। चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील दिलीप पाटोळे यांनी 1.5 एकर शेतामध्ये N15 या जातीच्या पाईपची लागवड केली आहे। ही लागवड 8 ते 9 महिने झाले असून आतापर्यंत 35 टन माल हा 10 रुपये पासून ते 35 रुपये किलो या भावाने विकला गेला असल्याची माहिती आहे। तर उत्पादन खर्च 1.25 लाख रुपयेपर्यंत आला असून त्यात निव्वळ नफा 4 लाख रुपये झाला। तसेच एकदा पपईची लागवड केली की कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष आपल्याला फळे मिळतात आणि लागोपाठ आपले उत्पन्न चालू राहते। यामध्ये 1 किलो पासून ते 4 किलोपर्यंत सरासरी एका पपई नागाचे वजन निघते। पपई या फळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आजपर्यंत लागवडीपासून 1.25 लाख रुपये खर्च आला असून मात्र 4 ते 4.5 लाख रुपये उत्पन्न मला मिळाले असे शेतकरी दिलीप पाटोळे, अक्षय पाटोळे, संगीता पाटोळे, प्रेम पाटोळे, मंगेश पाटोळे यांनी सांगितले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।